निसर्गात चेतन, अचेतन व आत्मिक अशा तीन शक्ती आहेत. ह्या शक्तींचे कार्य जीवनात भिन्नाभिन्न आहे. म्हणून ओंकाराची दीक्षा देऊन आपणास नित्य ओंकार साधना शिकवली. या साधनेत पिंड व ब्रह्मांड ह्या शक्तींचा समावेश आहे. परंतु ह्या दोन शक्ती आत्म्याशी एकरूप झाल्याशिवाय आत्म्याचे इह जगतातील कार्य काय आहे हे आपल्याला समजत नाही. व जो कोणी जन्माला येतो त्याला जीवनाचे सार्थक करता येत नाही. विज्ञानाच्या अतिरेकामुळे निसर्गात उत्पन्न होणाऱ्या उत्पातांचा दुष्परिणाम जगतातील जीवमात्रांच्या जीवनात होऊ नये म्हणून परमेश्वराला निसर्गातील शक्तिपीठाची योजना कार्यान्वित करावी लागेल. दाखवलं तर निसर्गातलं शक्तिपीठ वर्तन ते त्याची योजना करावी लागेल. आज तेच विज्ञानाचा अतिरेक म्हणूनच कोरोनावर विज्ञानाचा अतिरेक चायनाला धरून ठोकून काढलं पाहिजे. विज्ञान नको ते शोध कशाला व्हायचे. लोकांना मारण्यासाठी काय शोधता येईल ते म्हणजे काय हे. आज तेच हिरण्यगर्भातील शक्तिपीठ अखिल विश्वाचा सांभाळ व पालन पोषण करीत आहे. याहून आम्हा मानवांचे अन्य महत्भाग्य हे कोणते. शक्तिपीठ स्थापनेनंतर 1985च्या नोव्हेंबर महिन्यात कराड येथे एक सेवक संमेलन घेतले गेले व त्यात जे साधन सिद्ध झाले तो विषय तत्पूर्वी 12 वर्षे आधी मी म्हणजे वंदनीय दादांनी साधनेमध्ये घेतला होता. हा अत्यंत महत्वाचा विषय असून परलोकातील आत्म्यांना सद्गती कशी मिळेल व त्यासाठी काही साधना सिद्ध होते की नाही हा प्रश्न परमपूज्य बाबांना मी विचारला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की भवितव्यात हेच साधन आपल्याला सिद्ध करावयाचे असून त्यामध्ये धर्म किंवा पंथ यांचा संबंध येता कामा नये. आज शेकडो वर्षांपासून हे शास्त्र धर्माचरणात सांगितले आहे, परंतु त्याचा लाभ घेण्यासाठी व देण्यासाठी परलोक व इहलोक कार्यक्षम नाही. आता इथं बघायचं, इथं अर्थबाउंड स्पिरिट म्हणतात त्याला, पिशाच युद्धात गेलेले. म्हणजे अगदी भाकरीचा तुकडा वळण टाकला की जाणारे, नाही तर मटणाचा नैवेद्य दाखवायचं, नाही 2 थेंब दारू घातली की मुक्त होणार. हे अगदी क्षुल्लक. पण किती आहे तिथे भरलंय हे. इथली लोकसंख्या 25% असं जर समजला तर इथलं हे किती आहे माहित आहे, 75% आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण उरणार. म्हणजे तर झालं की ह्या परलोकातल्या आत्म्यांना हे सद्गती म्हणजे काय म्हणताय, पृथ्वी अशी फिरते त्याच्या विरुद्ध हे फिरतं, त्याच्या विरुद्ध हे, त्याच्या विरुद्ध हे फिरतं. म्हणजे सापाच्या घेऊन जायला. म्हणून 32 शिराळाला ते साप जे जातात ते साप नाही, त्या आत्म्यांना अशी उपरती होती की आपण इथं अडकलोय बरेच वेळात, गोरक्षनाथांच्या चरणापाशी जाऊन आपण मुक्त होऊया. तर गोरक्षनाथ म्हणाले मी जेवढे मुक्त करतो इथले तेवढे आणखीन जर जास्तीच येत आहेत. आता कोरोनामध्ये इथं हाऊसफुल झाले, डबल हाऊसफुल. मग पुढं हे होणार. म्हणून तुमची माध्यमं तयार करून तुम्ही जेव्हा इथं साधना करता त्या प्रत्येक पेशीमध्ये गुरुपाठ झाल्यावरती जसं जाळ लागल्यानंतर एक ज्योत होती बघा, तुम्ही होळी पेटवल्यावर बघा ते सगळ्या ज्वाळा येऊन येत होती की नाही, तसं तुम्ही सर्वांनी साधना केलेली साधना होऊन ती वरती प्रकाशाच्या गतीने जात असताना ते आत्मे ह्याच्यात जातात, तिथून असेवर जाऊन या लोकांत जातात. असं साधन सिद्ध केलंय. आणि तुम्ही साधना करताना जितके आत्मे मुक्त होतील ते सगळे तुम्हाला आशीर्वाद देणार. सोपं करून सांगतो मी अगदी. त्या संदर्भात तिथे वाचायचं आहे आपल्याला. हे वाचायचं, जी ओंकार साधना हे वाचायचं की नाही हे वाच प्याला.
इथं पण वाचून मग ते वाचून जी ओंकार साधना भक्तभावी करीत जड आहेत, होत नाही ना, जड मलाच व्हायला लागलंय. एक व्हिडिओ आला होता, त्याच्यामध्ये ते मूल रडत असतं. ती आई सांगते तो रडून झालं की सांग. म्हणजे रडतंय 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 नंतर म्हणे, आता मला रडून झालं. मी काय त्याला हसलाच म्हणजे प्रेस व्हाल. तर ओंकार साधना फक्त भाविक करीत आहेत. त्यांच्या दैहिक माध्यमाचा ऐका. उपयोग हं. या सिद्धतेसाठी होईल. तुमचा सगळ्यांचा उपयोग होईल म्हणतो. त्यासाठी प्रथमतः काया वाचा मन हे एक होणे आवश्यक आहे. नंतर त्यानंतर पेशी म्हणजे सेल्स, हार्मोन्स व योनी म्हणजे ऑर्गन्स हे एक होतील व त्यांच्यातून द्रव पदार्थ म्हणजे एक्टोप्लाझम म्हणजेच कृपाशीर्वाद हे द्रवेल. ह्या द्रवाच्या माध्यमातून ह्या आत्म्यांची मुक्तता होईल. या पुढील ओंकार साधना ही अवधान ठेवून काळजीपूर्वक केली पाहिजे. नुसती देही क्रिया करून उपयोग होणार नाही. आता गुरुमार्गातील गुरुमध्ये काही हे नाही माझ्यासाठी, पण आता गुरुमार्गात श्री गुरूंकडे काही मागाव्याचे शिल्लक नसून आपण स्वयंस्फूर्तीने इतरांना काही द्यावयाचे आहे व तो म्हणजे कृपाशीर्वाद. असा विचार सर्व भक्तांनी आता दृढ करावयाचा आहे. त्याचा लाभ इहलोक व परलोक यांना होईल. असा शुभ संदेश परमपूज्य साईनाथ महाराजांनी देऊन नित्य साधनेत म्हणावयाच्या ओंकार व नामस्मरणाचे कार्य काय आहे ते स्पष्ट केले. आता या संदर्भात ज्ञानोपासना भाग 1 मधील संमेलन नंबर 10 त्यातील पान नंबर 68 ते 74 या दरम्यानचा विषय तो वाचणार आहोत. आजची मुलाखत महत्वाची, कारण आपण घरी जाणार तर आठवण पाहिजे. म्हणजेच 8 आणि वण, 8 ठिकाणी वण. फूल काढले की तिथे वण राहतं की नाही, देठ तोडलेलं. ते 8 ठिकाणी वण राहिले पाहिजेत. म्हणजे कुठले? 5 कोश आणि काया वाचा मन. त्या 8 ठिकाणी तो विषय माणसाला आठवण ठेवलं पाहिजे. बघा मी आठवणीत ठेवलंय बघ, नाही केलं तर असं म्हणतं की नाही. मग कुठे ठेवता ते संबंध ह्याच्यात. जन्माला आल्यावर आईने याचे ज्ञान करून दिले, भूक तहान. भूक आणि तहान. जन्माला आल्यावर आईने याचे ज्ञान करून दिले. मग खाऊ पिऊ लागलो. मोठे झाल्यावर भुकेचा अतिरेक केला तर भुंकतो. गुरुमार्गात आल्यावर भूक व तहान म्हणजे काय? गुरुमार्गातही भूक व तहान या 2 अवस्था आहेत. माझ्या जठराचा आकार, दादा सांगतायत ना, माझ्या जठराचा आकार 10 वर्षांच्या मुलाच्या जठराच्या आकारा इतका आहे. वास्तविक एका करात मावेल असे करपात्रे अन्न पुरेसे आहे. त्यावर जगू शकतो. 1 पोळी, थोडी भाजी व थोडा भात यावर 65 वर्षे जगू शकतो. करपात्री आणि परात पात्री. आपण काय कुठे आहोत? हा, जोरात सांग. करपात्री म्हणजे एका हातात जेवढं मावेल तेवढं. आणि माधुकरीचं अन्न दत्तपंथामध्ये तुम्हाला काही साधन सिद्ध करायचं असेल तर माधुकरी मागायची. माधुकरी मागताना कसं घालतो आपण? आपल्याला पाहिजे तर डाव्यातून 1 भाकरी घेतो, पण घालताना 1 चौथ. 1 चौथ एवढा भात म्हणजे सगळं. एवढं खात होते दादा, तरी ते नाही, तरी ते पुरेणामुळे एक दिवस गुरूंच्या पुढे उभारले आणि म्हणाले, वय तरुण होतं, 25 वर्ष असं गणेशसारखं वगैरे. तर म्हणले एवढं खाऊन हे मागत नाही आणि सगळी सगळं करते. ते म्हणाले एवढं खाऊनच तुला मस्ती आली आहे, ते पाण्यात बुचकळून खा. म्हणजे कुठनं विचारायला गेलं असं तर ते पाण्यात बुचकळायचं म्हणजे काय करायचं? बेचव करायचं नाही. आपण हसतो, पण 2.5 वर्ष असं खाऊ काय आपण? 1 दिवस खाऊन दाखवा. आज आता भात आणला ना, पाण्यात बुचकळा आणि खावा. तर गुरुने काय सांगितले? हे म्हणाले जगामध्ये जे दुःख किंवा सगळे हे भानगडी निर्माण झालेत ना,
ते अन्न खाण्यामुळेच झाले, त्या अन्नातल्या दोषामुळे झाले. ते दोष जर घालवायचे असतील तर ते पाण्यात बुचकळून निर्दोष करून खा. असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 2.5 वर्ष साधना सिद्ध होतं. साधना सिद्ध होते. हे कष्ट दादाने घेतलेले समजून तरी आपण निदान 2 वेळा चांगलं जेवायला मिळते, मग साधना करायला पाहिजे की नको, हे तुम्ही ठरवायचं. ह्याची जाणीव मला जेव्हा झाली ते मी पहिल्यांदा इतकं पाळलंय. कधीही गावात जायचं असेल तर पहाटे 3ला उठायचं, पूजा करायची, साधना करून जायचं. इथं बायको साक्षीला आहे, कधीही चुकवलं नाही. ती जाणीव, अरे इतकं त्याने कष्ट घेतले, आपल्याला एवढं सोपं करून दिलंय. पंख्याखाली झोपाय मिळते, एसी मध्ये झोपाय मिळते, सकाळी उठून झाड भटिका न करून जायला. तर याचा आस्थेने विचार करा. हे असलं साधारण येणे, एका जन्मामध्ये मुक्तीची वाट मिळाली आपल्याला. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी नॉक द डोर वन्स इन लाईफ. ह्या जन्मात नॉक करून गेली, तुम्ही जर ती दुर्लक्षित केली तर पुन्हा इथं लटकायचं आणि पुन्हा गुरुची वाट बघत बसायचं. ते तुम्ही ठरवायचं आहे. शेवटी तुमच्या उद्धाराला तुम्ही कारणीभूत आहात, तुमच्या नाशाला तुम्ही कारणीभूत आहात. आपले जीवन सवयीचा गुलाम हा. म्हणजेच आदत से मजबूर. जन्मतः ध्येयधारणा निसर्गाची आहे. तो जन्मतः राजा म्हणजे सुप्रीम आहे, परंतु सवयीमुळे गुलाम झाला. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. याप्रमाणे एक श्वास सुखाने घ्यायचा तर घेता येत नाही, एवढा तो पराधीन आहे. औदुंबरला 2.5 वर्षे सेवा केली. वय वर्षे 30. भूक शमन करण्यासाठी अन्न खाल्ले पाहिजे. क्षेत्राच्या सीमेबाहेर जायचे नाही. भूक शमन करण्यासाठी काही साधन, हॉटेल वगैरे नव्हते. पहिल्या 6 महिन्यांमध्ये भूक कशी शमन झाली तर पहाटे आंघोळ केली व आशीर्वाद मागितला. कानात उपदेश ऐकू आला. अरे, एक अन्नमय कोश खा खा म्हणतोय, त्या कोशाला सांग बाकीचे 4 कोश खा, म्हणजे भूक शमन होईल व तू सज्ञान होशील व जगाला ज्ञान देशील. तर गुरु म्हणजे व्यक्ती नसून गुरु म्हणजे ज्ञान होय. ज्ञान गुरु ते ज्ञान ज्ञानी. जर तुम्ही लोककल्याणासाठी 25% जरी जगलात तरी गुरुना खरी गुरुदक्षिणा मिळेल. दीक्षेचे कार्य संपलेले नाही. आतापर्यंत ज्या ज्या दीक्षा देण्यात आल्या त्या देण्यापूर्वी मी म्हणजे वंदनीय दादानी संकल्प केला व तो संकल्प सिद्ध केला. तो संकल्प भक्तांच्या ठिकाणी रुजवला. त्यांचा विकास होईपर्यंत दीक्षेचा संकल्प कृपाशीर्वाद धारण झाला की सिद्ध होणार. तर संकल्प म्हणजे संकल्प काय तर सर्व मानवांचे कल्याण व्हावे. दीक्षेचे वलय तुमच्या भोवती आहे. जसजशी तुमची प्रगती होईल तस तसे हे वलय धारण होत जाईल. जरी तुमची उमज किंवा इच्छा नसली तरी ते वलय तुमच्या घराण्यात गुरुअंश असेपर्यंत सर्व पिढ्यांचे संरक्षण सांभाळ करणार, प्रेरणा सत्कर्म करायला देणार. जगाच्या अंतापर्यंतही व नंतरही तुमच्या भोवती राहणार इतके अभेद्य कवच आहे. म्हणजे तुम्ही कृपा प्राप्त झालात म्हणजे काय? तर तुम्ही कृपापात्र झालात म्हणजे काय? कृपा झाली म्हणजे तुम्हाला काय दिले? 2 वर्षांपूर्वी पंतांना सांगितले, भक्ती सुख जरी अनेक जन्म हे सिद्ध करून द्या. हे बघा इकडं ऐका माझ्याकडे. तूप खाल्ल्यावरती तुपाचा अनुभव कसा घ्यायचा आहे बऱ्याच वेळा सांगून झालंय. तूप खाल्ल्यावरती तब्येत सुधारला पाहिजे, म्हणजे तूप खाल्ल्यावर रूप यायला पाहिजे. तुपाचा अनुभव येणार नाही, मग कशाचा अनुभव येईल? रूपाचा. बरोबर जरा तसं भक्ती करत असताना
ज्या दैहिक माध्यमातून भक्ती केली त्या भक्तीचा अनुभव येईल का विकसित विकसितचा अनुभव येईल? विकसित देहाचा. पहिल्यांदा आरती म्हणत असताना नीट ऐका, पहिल्यांदा आरती म्हणत असताना तुम्ही आलात कामकाजाला तर दत्ता आता या करी हे ऐकताना तुम्हाला वाटेल की अजून काय दया केली नाही बा, माझं कामच झालं नाहीये. हा अर्थ म्हणजे अजून त्या भक्तीतून तुमचा विकास झाला नाही. काही दिवसांनी संबंध विषय कळला, कामं व्हायला लागली आणि बरं वाटायला लागल्या, दत्ता दया करी म्हटलं, देवा किती दया केलीस रे, आता बरं वाटतंय. कळलं का तुम्हाला? म्हणून पंतांना म्हणाले भक्तीत चूक आहे असं अनेक जन्म घेईन तुझे पायी. भक्तीत चूक आहे असे अनुभव मला आधी द्या. हे लोकांनी तुमचं लफडं ऐकत असेल असा शब्द वापरलाय दादांनी. तर भक्ती करत असताना ह्या दैहिक माध्यमाचा विकास झाल्यानंतर काय होतं सांगतो बघा. दत्ता दया करी म्हटल्यावर पहिल्यांदा दया केली नाहीये म्हणून त्या शब्दाचा अर्थ इकडे बुद्धीकडे जाऊन अर्थ सांगत होता. लक्षात आलं? आता त्या बुद्धीत शब्द गेल्यावर आता आशीर्वाद द्यायचं मला कार्य करायचं म्हणून मनाकडे जाऊन आता त्याच्यातलं कार्य चालू झालं. पहिल्यांदा अर्थ, आता लोकांना आशीर्वाद द्यायचं कार्य. हा बदल समजला? म्हणून भक्ती केल्यानंतर तुम्ही मला काय मिळाले ह्याचा विचार सोडून जेव्हा आता मला ह्याचं काम करायचं जेव्हा विचार करता तेव्हा भक्तीने ते सुख प्राप्त झालं. त्यासाठी मी अनेक जन्म घेईन असं पंत म्हणतात. समजलं का नाही समजलं? भक्तीचा अनुभव नसून ज्या भक्ती केली त्या ध्येयिक माध्यमाचा विकास. मग विचार करायची पद्धत बदलली माझी. पहिल्यांदा अर्थ सांगत होता, आता मी दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे असं कार्य सांगतं. पहिल्यांदा अर्थ, नंतर कार्य. जसे सृष्टीतील पदार्थ आपण नाव घेतल्यावर दाखवू शकतो तशी कृपा म्हणजे काय हे दाखवता येत नाही, ती अनुभवायची आहे. द्रव आणि नेपूस. द्रव म्हणजे काय? पातळ पदार्थ. द्रव म्हणजे पातळ पदार्थ आणि द्रव्य म्हणजे काय? घन पदार्थ किंवा दौलत. हा, घन पदार्थ. घन पदार्थ म्हणजे दौलत. घन पदार्थ दौलत म्हटले दादाने. ही दौलत दुसऱ्यांना देता येण्यासाठी. द्रव म्हणजे पातळ पदार्थ, द्रव्य म्हणजे घन पदार्थ किंवा दौलत, हे दोन्ही पदार्थ देहात आहेत. हे दोनही देहात आहेत. आता काय रे ते? एक्टोप्लाझम आणि सायटोप्लाझम. एक्टो CYTO. ECTO ना? CYTO. एक्टोप्लाझम. ECTO PLASM. एक्टोप्लाझम आणि सायटोप्लाझम. CYTO. सायटोप्लाझम. एक्टोप्लाझम मध्ये वायू आकाश, वायू आणि आकाश. सायटो मध्ये पृथ्वी आणि आग. सायटो म्हणजे पृथ्वी आणि आग. सामान्य माणसाचं 25, दादांचं 100. सामान्य माणसांचा हे 25 आणि हे 75 ते 75 आणि दादांचं 100%. दादांचं हे 100%. आणि ते 0%. हे 100% दादांचं आणि हे 0%. दादांचे तुम्हाला ओंकार साधनेने एक्टोप्लाझम म्हणजे वायू अधिक आकाश तत्व याची प्राप्ती करायची आहे. ओंकार साधनेने काया वाचा मन एकत्र होऊन तिथे शून्यावस्था होते. शून्य म्हणजे विचाराची शून्य अवस्था. मग पंचकोश एक होतात.
नंतर पंचतन्मात्रे एक होतात व एक्टोप्लाझमची निर्मिती होते म्हणजे कृपाशीर्वाद. व गुरुमार्गातील गुरुना अपेक्षित असलेले 75% परलोकाचे कार्य व इहलोकातील 25% हे सुरू होते. एक्टोप्लाझम म्हणजे कृपाशीर्वाद. आता इहलोकातलं 25% म्हणजे काय? कामकाजाला बसल्यावर जे लोक त्यांचं कल्याण करतात ते 25% आहे. आणि साधना करत असताना मेलेले आत्मे मुक्त होतात ते 75% काम होतं. असं एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काल कुठे बघितलंय का? समजतंय ना? समजून घ्या पहिल्यांदा. वाचले ते तुम्हाला ओंकार साधनेने एक्टोप्लाझम म्हणजे वायू व आकाश धारण करायचं आहे. याची प्राप्ती करायची आहे. ओंकार साधनेने काया वाचा मन एकत्र होऊन तिथे शून्यावस्था होते. शून्य म्हणजे विचाराची अवस्था. अमुक होईल की नाही, तमुक होईल की नाही, शून्य. मग पंचकोश एक होतात, 5 कोश. नंतर पंच तन्मात्रे एक होतात व एक्टोप्लाझमची निर्मिती होते. व गुरुमार्गातील गुरुना अपेक्षित असलेले 75% परलोकाचे कार्य व इहलोकातील 25% हे सुरू होते. शरीरात पेशी आहेत, त्यात चैतन्य येण्यासाठी देवाने 25% एक्टोप्लाझम ठेवलेले आहे. म्हणजे आशीर्वाद. म्हणून तुमचे चलन बलन चालू आहे. मनुष्य आजारी पडला म्हणजे एक्टोप्लाझम कमी झाले. जन्म मरणाच्या सीमेवर असणारा माणूसही तुम्ही त्याला तीर्थ करून दिले असता. म्हणजे पहिले बोट भांड्यातील पाण्यात ठेवून 11 वेळा रात्री आणि हे बोट असं घालून ओमची साईनाथांना म्हणायचं आणि त्याला प्यायला दिलं. ही संजीवनी म्हणून त्याला देता येते आणि तो मरणाच्या दरवातून परत येतो असं म्हणतात. पहिले बोट भांड्यातील पाण्यात ठेवून 11 वेळा ओम श्री साईनाथांना म्हणताना बोट हळूहळू हलवून नंतर ते तीर्थ म्हणून आजाऱ्यास पिण्यास देणे. पाणी म्हणजे आप तत्व, त्यात आकाश तत्व नामस्मरणाने धारण करून देणे. तेव्हा तो मनुष्य मरणाच्या दारातूनही परत येऊ शकतो. इतकी संजीवनी त्या तीर्थात आहे. मग तुम्हाला अजून काय द्यायचं? प्रथमतः तुमचा आत्मविश्वास हवा की परमपूज्य बाबा माझ्या पाठीशी आहेत. एक्टोप्लाझम शरीरात कसे तयार होते? हे ऐका इकडं. एक्टोप्लाझम शरीरात कसे तयार होते? तुम्ही साधना करते वेळी ते शरीरात तयार होते. भक्त मला भेटल्यावर देवाणघेवाण काय होते? दादाला भेटल्यावर तर माझ्याकडील एक्टोप्लाझमचा लाभ त्याला होतो. म्हणून तुम्हाला मला भेटल्यावर बरे वाटते. आशीर्वाद म्हणजे दुसरे काहीही नसून एक्टोप्लाझम आहे. तुमच्याकडे असलेले 25% एक्टोप्लाझम तुमच्या पुरते तुमच्या जीवनाचा व्यवहार करण्यास पुरेसे आहे. पण जर तुमच्या माध्यमातून लोक कल्याणाचे कार्य करायचे असेल तर मात्र जास्त एक्टोप्लाझमची आवश्यकता असते. हाच कृपाशीर्वाद. साधन सेवा काहीच नसता दावी आले निजधाम. म्हणून साधनेतून तुम्हाला दिला आणि निजधाम म्हणजे काय तुम्ही कर्तव्य करायचे इकडं तुम्हाला दाखवलं. घरात दिवे आहेत, वीज आहे, पण मेन स्विच ऑफ असेल तर काय उपयोग? तो मेन स्विच म्हणजेच मन. म्हणजे तुमच्या मनात जर करायचं नसेल ना तर काही कारण सांगतो आपण. आणि जर करायचं असेल तर म्हणून मी सांगितलं मनाचा कार्य केवढा बघा. आता याला अमोल उठ आणि तिथलं भांडण म्हटलं त्याच्या मनात ते पटकन उठून आणेल आणि नाही तर त्याला उठवायला 3 जण लागतील. म्हणजे त्या मनाचं कार्य केवढं आहे बघा. म्हणून तुमच्या मनात आलं पाहिजे मला साधना करायची आहे, आणखीन हे गुरुचं काम मला करायचंय असं मनात आलं पाहिजे. घरात दिवे आहेत, वीज आहे, पण मेन स्विच ऑफ असेल तर काय उपयोग? तो मेन स्विच म्हणजे मन. म्हणून प्रथम निश्चय करा. निश्चयाचा करा की सेवा करायची की नाही. सेवा करायची ठरवले तर एक्टोप्लाझम प्रवाहित होईल. मनाला उच्चार आचाराची बेडी घालायची. उच्चाराची व आचाराची गती एक करायची. आता उच्चार आचाराच्या वेळी 2 कान हे न्यायाधीश ते न्याय देणार. उच्चार आचार बरोबर एकाच गतीत होत आहेत की नाही हे बरोबर केले म्हणजे मन आले.
एक्टोप्लाझम जन्मतःच कळलं का नाही? उच्चार आणि आचार मगाच्यापासून मी सांगतोय, या आचाराला लिमिटेशन आहे, डेफिनेट आहे इथून इथपर्यंत. उच्चाराला लिमिटेशन नाही आहे. बघा 10 सेकंद इथून यायला 10 सेकंद लागतात ना. आता 10 सेकंदापेक्षा तुम्ही घड्याळ बघा. मी ओ 20 सेकंदही करू शकतो. आचाराबरोबर उच्चाराला लिमिट मध्ये आणायचंय. आचार डेफिनेट आहे, तसा उच्चार डेफिनेट व्हायला पाहिजे. उच्चार चालू झाला की मध्यापर्यंत येऊन इथं लय झाला पाहिजे, तेव्हा संपलं पाहिजे. समजलं? म्हणून आचाराबरोबर उच्चार हे इकडे लक्ष दिलं की मन तिथे येतं. म्हणजे काया वाचा मन एक होतं, मग पुण्याची निर्मिती होती. म्हणून न्यासामध्ये सर्वात जास्त पुण्याची निर्मिती होती. की उपास तपास करून सगळ्याकडून देवाला जाऊन नागदर भरायचं, नवरात्रात बिन चप्पलचं हिंडायचं, म्हणजे पुण्य निर्माण होत नाही. मला कोणत्या 10 दिवस आम्ही चप्पला घालत नाही. म्हटलं का चप्पल काय घालत नाही, देवाने घालणं कोण सांगते का? मी काहीतरी उगीच. तुमच्या रक्तामध्ये कृपा धारण झाली पाहिजे आणि तुमच्या डोळ्यातून, हातातून आणि शब्दातून ती प्रवाहित झाली पाहिजे, म्हणजे तुमच्या हातनं कार्य चालू झालं. बिन चप्पलचं गेलं मी काय होणार आहे का? बिन चप्पलने तुम्ही जाऊन आल्या, कोणाला आशीर्वाद दिला, त्याला बरं वाटलं असं होणार आहे का? आहे नाही. समजलं? म्हणून त्या सगळ्या पहिल्या रोडपर्यंत सगळ्या बंद करा, साधना करा अर्ध्या तासाची. ही शक्ती तुमच्यात धारण होईल. तुम्ही एक फेरी म्हणून आलात की कितीतरी लोकांचं कल्याण होईल. सकाळी साधनेतून कितीतरी आत्मेमुक्त होतील आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला समाधान होईल. कोणाची मुक्ती झाली, कोणाला काय झालं ते कळायला नको. कळलं तर काय होते लगेच माझ्यामुळे मुक्त झाला, म्हणजे बोलायला आढळली ती नको. अहंकार वाढला. हा, म्हणजे अहंकार वाढला. अहंकार. एक्टोप्लाझम जन्मतःच 15% आणला आहे, त्यात वाढ केली म्हणजे तो माणूस. दिव्य दृष्टी, दिव्य वाणी, दृष्टी व दिव्य दृष्टी, तसेच वाणी व दिव्य वाणी यात फरक आहे. एक्टोप्लाझम मध्ये वाढ करणे हे सेवकाचे कर्तव्य. एक्टोप्लाझम हे जे द्रव आहे ते द्रव्य आहे, ते द्रवले पाहिजे. तुमच्या जवळचे प्रेम कधीतरी द्रवले आहे का? ओंकार पूर्ण 12 अंगांनी केला तर 5 कोश व 5 तन्मात्रे एकरूप होतात व एक्टोप्लाझमची निर्मिती होते. ओंकार संथेने 12 अंगांनी करून हार्मोन्स मधील पाण्याची वाफ करायची. हा बघा, ह्या फार महत्वाचं आहे. ही तुमचं ब्लड सेल म्हणजे एक पेशी, त्याच्यामध्ये घट्ट पदार्थ असतो. हे काय आहे? हे पृथ्वी आणि बाजूला बघा रक्ताचा थेंब पडला की लाल पाणी असतं आणि हे असं घट्ट मध्ये पदार्थ असतो. याला काय माहिती? याला न्यूक्लियस. आणि हे बाजूचं पातळ पाणी म्हणजे इथं पृथ्वी आणि आप आहे. त्याच्यानंतर ते ओंकार साधना करायला लागल्या की हे समजलं ना. हा रक्ताचा थेंब बराच वेळ रक्तात असं राहिलं की मध्ये असा घट्ट भाग येतो आणि याच्या बाजूला रंगीत लाल पाणी असतं. हो की नाही डॉक्टर? बरोबर आहे. याला न्यूक्लियस म्हणायचं आणि हे बाजूचं रंगीत पाणी, आणि याला हे पाणी म्हणजे आप तत्व आणि हे घट्ट पदार्थ म्हणजे पृथ्वी आणि आप ह्याच्यात आहे. आता तुम्ही ओंकार साधना केल्यानंतर ह्याच्यामध्ये तेज, वायू आणि आकाश जातं. तेज म्हणजे काय? उष्णता. या उष्णतेने हे आत गेल्यावरती त्या उष्णतेने या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि वायू आणि आकाश रातातून बाहेर फेकलं. समजलं? हा, तेच सायटोप्लाझम न्यूक्लियसच्या बाजूला जे पदार्थ असतं ना, तेच लिक्विड
त्याला सायटोप्लाझम. हा, त्याच्यात ते वायू आणि आकाश धारण झालं आणि ते बाहेर येतं. म्हणून तुम्ही साधना करायला लागल्या तुमच्या सगळ्या रक्तपेशीमधनं हे जे बाहेर येतं वायू आकाश आणि दॅट इज कृपाशीर्वाद सायटोप्लाझम. आणि त्याच्यामध्ये हे मायटोकॉन्ड्रियम एंडोकॉन्ड्रियम म्हणून असतात. आणि हे जे एंडोप्लाझमच्या लेवलला सोडियम आणि पोटॅशियम इफ्लक्स होत असतं. ते तुमचं बहुतेक याच्या तेच गुरुशक्तीमध्ये हा जाऊन जातात. ट्रान्समिशन हे सिंपल म्हणजे काय ते फार क्लमसी केलं जात आहे. तुम्ही साधना केल्यानंतर हे हात गेले हा की ह्या प्रत्येक पेशीतून अशी शक्ती गुरुशक्ती यायला लागल्या. तुम्ही इथे बसलाय, इथं तुमचं डोकं आहे, तुमच्या शरीराचं असे तुम्ही बसले ना, तर या प्रत्येक पेशीतून आल्यावरती त्या ज्वासन असं होऊन ही शक्ती अशी पॉवरफुल वरती जायला लागते. आणि त्या लोकांची ते आत्म्यात असतील ते या शक्तीतून वरच्या लोकांत जातात. समजलंय का नाही समजलं? आणखी काय 1 ml ब्लड मध्ये 4 लाखच्या वर आरबीसीज असतात. हा, म्हणजे 4 लाख पेशी, त्या 4 लाख पटीने ती शक्ती निर्माण झाली आणि ती वरती जायला लागली. आता युक्तियन संध्यान केल्यावर किती आत्ममुक्त होते असतील बघा. त्याशिवाय डब्ल्यूबीसी आणखी 4,000 वेगळ्या 6,000 असतात. हा, व्हाईट सेल्स म्हणजे आणखी म्हणजे वेगवेगळे आहेत. सामान्य माणसांना हे समजायला पाहिजे ना. मला तेच असे वाटत नाही हा. हे नॉलेज त्याने कुठले हा कुठे गेले नाही. बाष्पीभवन करायचं त्या तेवढ्या शक्तीने त्याचं बाष्पीभवन कसं होत असेल आणि ते प्रेशरने बाहेर कसं जात असेल आणि ते जात असताना इतके सगळे आत्ममुक्त होतात. असं आमच्या हातून त्यांनी योजलेले महत् कार्य. मला तेच असे वाटेल तुम्ही जे सांगा ना हे सगळे बायोलॉजी आहे. मग आणि ते नॉलेज त्यांनी इतकं चांगल्या रीतीने त्यांनी अवगत करून सांगितलं. अहो, ते म्हणजे सुप्रीम त्यांना कुठलं नाव जगातला कुठल्या विषयाचं ज्ञान नाही असं नाहीच. ती शक्ती त्यांच्या रूपातच सांगितली. तुम्ही जे हा, मेडिकल सायन्स बघायची अनालिस करायला लागलो हा. आणि हे किती तंतोतंत मिळत आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकाने साधना करायचं काम करा मनापासून. हे सगळं आपोआप होत आहे आणि त्याचा लाभ तुम्हाला होऊन एक मनाला शांतता समाधान सगळं असतं. पैसा अर्था सगळं असतं, अमृत मानसिक समाधान असत नाही. तर हे सिंपल करून सांगितलं म्हणजे या 5 तत्वांचं कार्य कसं चालतं. आणि असं प्रत्येक पेशीतून झाल्यानंतर असं येऊन ती शक्ती निर्माण झाल्यावर की ते लोक जन्माला न येता पुढच्या अवस्थेला जातात सद्गतीला. असं आमच्या हातून त्यांनी ओढलेले महत् कार्य करण्यासाठी तुम्हाला ती सगळ्यांची योजना केली आहे. म्हणून गॉड हॅज चोझन यू, नॉट सिलेक्टेड. मी सिलेक्ट म्हटलं नाही आहे. गॉड हॅज चोझन यू फॉर हिज वर्क. सो यू आर नो चॉईस. डू सडना अंटिल यू डाय. डोंट आस्क. आणि तुम्ही जे म्हणता काका हे गुरुशक्ती हे सगळ्या सेलमध्ये म्हणजे हे जे स्पर्म वगैरे त्यामध्ये देखील चेंजेस करून ते सगळी गुरुशक्ती त्यात सिद्ध करून पुढची पिढी चांगली होती. हा, म्हणून गुरुवंश म्हणून सांगितले. एवढंच वाचायचं. त्यांनी काय होते हे होतं देवच म्हणून देव म्हणतो ते देव. एवढंच वाचायचं. आता शांतपणे ऐका बा. परत हेच सोपं करून सांगितलंय दादानी. हा, इथून आपल्या शरीराची इथून आपल्या शरीराची त्वचा आहे त्याचे 7 थर आत आहे. त्वचेच्या खाली सूक्ष्मात सूक्ष्म अशा पेशी आहेत. टाचणी टोचली तर जेवढा भाग व्यापेल त्या ठिकाणी लाखो पेशी असतात. प्रत्येक पेशी द्रव व मध्ये न्यूक्लियस असतो. तर ओंकार साधनेला सुरुवात केल्यानंतर एका ओंकारानंतर पॉज घेऊन दुसरा ओंकार चालू करतो व श्वास घेतो. त्यावेळी श्वासाबरोबर प्राणवायू म्हणजे हवा व त्याचबरोबर ओंकार लहरी ह्या आत धारण होतात. पहिला ओंकार झाला की भोवती जे शक्तीचे किंवा दीक्षेचे गुरुवलय आहे त्या वलयातून दुसऱ्या ओंकारापासून गुरुशक्ती आत धारण व्हायला लागते. ती फुफ्फुसाच्या बाजूला असलेल्या रक्तवाहिन्यांमधून
रक्तामध्ये व त्यातून पेशींमध्ये जाते. आता ओंकार शक्ती म्हणजे काय आहे तर ते तेज तत्व आणि पेशीमध्ये पृथ्वी आणि आप तत्व आहे. हा हे काय आता इथे ही गुरुशक्ती म्हणजेच ओंकार शक्ती व त्यात तेज वायू आणि आकाश तत्व आहे. हा, तेज म्हणजे उष्णता आहे. उष्णता ती पेशीपर्यंत जाऊन धारण झाली की साधनेतून तेज वायू व आकाश तत्व प्रत्येक पेशीत गेले की त्यातील आप तत्वाचे बाष्पीभवन होते. ते बाष्पीभवन पाचही तत्वांनी युक्त आहे. वाव हा त्यात पृथ्वी व आप आहेच. आता त्या ठिकाणी तेज वायू आणि आकाश तत्व धारण झाले. अशी ती निर्मिती पंचतत्वांनी युक्त आहे. त्या पेशीच्या ठिकाणी गुरुतत्व धारण झाल्यानंतर जी प्रक्रिया होते त्यामुळे पृथ्वी व आप याचे बाष्पीभवन होते. आता बाष्पीभवन म्हणजे जे पाणी आहे त्याची वाफ होते व त्या वाफेमध्ये पाणी सूक्ष्म अवस्थेत असते. कारण पाण्याचीच वाफ होते आणि तेज आकाश आणि वायूने ते वर जाते. बाहेर फेकलं जातं. अशी ही जी पंचतत्वे पेशींमधून बाहेर येतात त्याला म्हटले आहे एक्टोप्लाझम एक्टोप्लाझम. म्हणजेच गुरुकृपाशीर्वाद. धन्यवाद. तुमच्याशी बोललं की बरं वाटतं, तुम्हाला भेटली बरं वाटतं असं म्हणतात. म्हणजे तो पैशावर बाहेर जातो. ही माहिती होण्यासाठी आहे. आता हे पुढचं वाच. ओंकार ओंकार संथेने 12 अंगांनी करून हार्मोन्स मधील पाण्याची नीट आहे का? हार्मोन्स मधील पाण्याची वाफ करायची हा व ती शरीराबाहेर टाकायची. खायची. व्यक्त अव्यक्त संथेने हार्मोन्स मधील पाणी कमी होते. डाव्या हातात पंचतत्वे आणि उजव्या हातात पंचकोश. 5 बोटातील एक बोट जरी काम करीत नसेल तर नीट घास घेता येत नाही. तर तुम्ही जगत असलेले जीवन आजपर्यंत 5 कोशांऐवजी 2च कोशांचे होते. खाना पिना बिदर उदर भटकना हे 3 पत्ताही नाही का? कसे जगत असाल? याचा अर्थ मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. हे 3 कोश मुखी आहेत. ते जेव्हा बोल लागतील तेव्हा तुम्ही हा भवसागर करून तिकडे जाल. पंगुम लंघयते गिरिम. यात कृपा तमह म्हणते परमानंद माधव. हे तेव्हा देवाची कृपा झाली तरच हे होईल. आज बाबांची कृपा झाली म्हणून आपण ह्या गोष्टी ऐकतोय सगळ्या. कसे जगत असाल? जगण्याचा हक्क तुम्हाला आहे का? कारण इतर 3 कोश सुप्तावस्थेत. मग जगण्याचा अनुभव पूर्णपणे कसा येणार? देवाकडे काही मागायला जाल, देव म्हणेल जे जे दिलेले आहे त्याचा आधी पूर्ण वापर कर. डावा हात म्हणजे पिंड व उजवा हात म्हणजे ब्रह्मांड. लाडू वळताना डाव्या हातावर उजवा हात आणला पाहिजे. तळहातावर उंचवटे आहेत, त्यातून संवेदना प्रवाहित होतात. म्हणून न्यास करताना हात स्पर्श करून न्यास करताना असं करतात नुसती बोट. असं नाही, हे उंचवटे आहेत. तुम्ही पहिल्यांदा ओंकार जो केलाय ती आत जी शक्ती गेली आहे ती ह्या उंचवट्यातून बाहेरच असते. म्हणून बाहेरून आणि आतून या देहाचा परिपाक करायचा आहे. म्हणून आंबा आड्यावर घालतात. वरचं कच्चं आवरण आहे की नाही, त्या उष्णतेने बाहेरून त्या आवरणात आत जातं. मग आणि आतनं कोईकडनं असा दोन्हीकडनं आला की मग त्या 3 बाजू वेगळ्या होतात. काल वेगळी होती, घर वेगळा होतो, कोय वेगळी होती. आणि कच्चा असताना 3 एक असतात. आता कच्चा आंबा खाल्ला आणि आंबट म्हणाला त्या आंब्याचा दोष का तुमचा? पिकेपर्यंत तसं हा देह देहात कमतरता आहे आणि हे कर्म आहे. हेही पूर्ण पाहिजे आणि हेही पूर्ण पाहिजे. म्हणजे हे दोन्ही जेव्हा असे असतील तेव्हा एकमेकाशी एकरूप होतील. देहातही कमतरता आहे, हे वाकडं आहे आणि हे तर वाकडंच आहे. हे 2 एक होतील का? याचा अर्थ विमोचन करून असं केलं, कर्मातलं विमोचन करून असं केलं. आता हे दोन्ही एकरूप झाले म्हणून सुख शांती समाधान.
हे ज्ञानच करून घ्यायचं नाही. कच्चा आंबा खायचा आणि म्हणजे आंबट आहे आंबट आहे म्हणजे अरे थांबशील का नाही जरा. तळहातावर उंचवटे आहेत. म्हणून न्यास करताना ह्या सगळ्याचा स्पर्श झाला पाहिजे. पोकळी ठेवता म्हणून समजून साधना करा. उगीच असं असं करायचं आहे म्हणजे काय वर्षभर केली काहीच झालं नाही म्हणजे काय केलं. सगळं माहित आहे आम्हाला. एक लग्न होऊन बाई मुलगी सुरून आली घरी सासून विचारलं खिचडी करायला येते का काही सांगितलं की मला माहित आहे. म्हणाली साबुदाण्याची खिचडी येते का हो येते. साबुदाणा भिजवायचा माहित आहे. मग अमुक करायचं मग त्याच्यात दाण्याचं कूट घालायचं माहित आहे. त्याच्यात साखर आणि थोडं मीठ घालायचं माहित आहे. मग बुट्टी ठेवायची माहित आहे. मग बुट्टी ते सगळं घालायचं माहित आहे. सगळं केलं सगळं मग ढवळायचं आणि ढवळं माहित आहे. मग का होत नाही तर गॅस लावायचं सांगितलं नाही माहित नाही. आणि शेवटी मग 1 लिटर पाणी घालायचं हो माहित आहे. मग घालतं पाणी ते पाणी घालतात का आणि गॅस कुणी लावायचा. तळहातावर उंचवटे आहेत त्यातून संवेदना प्रवाहित होतात. म्हणून असं करत असताना फेदर टचिंग पण हे सगळं टच झाले पाहिजेत. म्हणजे त्यातली शक्ती उत्सर्जित होतीये ती परत आत जातीये. बाहेरून आत आणि आतून बाहेर. आत पहिला ओंकार गेलाय तो बाहेर येत असतो आणि हा बाहेरनं आत जाऊन हे तिन्ही कायाच्या म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण हे विकसित होतात आणि एकमेकाशी वेगळे होतात. त्यातून संवेदना प्रवाहित होतात. कोशाचा धर्म एकत्र होणे. अभयदान दोन्ही हात वर केले म्हणजे शरण. शत्रूही मारत नाही. हे 5ही कोश तुम्हाला शरण. चीनमध्ये एक ॲक्युप्रेशर म्हणून उपचार पद्धती आहे. ती शरीरातील उंचवट्यावर आधारित आहे. उंचवट्यावर आधारित आहे. तळहाताच्या उंचवट्यामधून प्रवाहित होणारी शक्ती न्यासाद्वारे शरीरात धारण होऊन काया वाचा मन व 5 कोश व तन्मात्रे एक होण्यास मदत होते व एक्टोप्लाझम तयार होऊन ते द्रवते. आता ते कशा करता पाहिजे तर अर्थबाउंड स्पिरिटना वाचते. अर्थबाउंड स्पिरिट्स या आत्म्यांना एक्टोप्लाझमची आवश्यकता असते. हे अर्थबाउंड स्पिरिट पिशाच्य. देवानी 7च लोक निर्माण केले आणि माणसांनी हा 8वा निर्माण केला. पिशाच्य योनी ह्यांना एक्टोप्लाझमची गरज आहे. म्हणून ते एक्टोप्लाझम मिळाल्यावर ते सद्गतीने वर जाऊन इथं जातात. एवढा अभ्यास केला असेल बघा. दादा मला ते म्हणाले सांगणार की एकदम गडबडीने उठू नका. हजारो आत्मा वरती जाताना मला दिसतात म्हणायचे माझ्या डोळ्याला. म्हणून बडबड न करता शांतपणे जावा. तुम्हाला नाही दिसत म्हणजे ते नाही असं नाही आहे. आता इथं ग्रहण होणार आहे. विजापुरात मुंबईला दिसणार नाही म्हणजे ग्रहण झालं नाही का. विजापुरात दिसलं आणि मुंबईला दिसलं म्हणजे झालं की नाही झालं. मग दादा दिसतंय म्हणजे झालं म्हणजे ते विश्वास तर ठेवाल की नाही. अर्थबाउंड स्पिरिट्स या आत्म्यांना एक्टोप्लाझमची आवश्यकता असते. ते त्या अभावी मुक्त होऊ शकत नाही. स्पेस मध्ये फिरतच राहतात. अशांना मुक्ती देण्याचा मार्ग 12 वर्षांपूर्वी मागितला. कारण का जोपर्यंत हे मुक्त होत नाही तर ते एकेकाच्या डोक्यावर 7 जण बसून एक मनुष्य 7-8 लोकांचं खातो. आज कोण किती जेवतंय बघा म्हणजे किती कोणाच्या डोक्यावर किती बसले. म्हणून इथं विश्वशांती म्हणायचे युनोमध्ये गप्पा मारून काही होणार नाही. दादा म्हणाले हे जोपर्यंत मुक्त होत नाहीत 75% तवर इथं शांतता होणं शक्यच नाही. काही आत्मे नाग योनीतून 32 शेरड्या जाऊन मुक्ती प्राप्त करतात. काही आत्मे फिरतच राहतात. काही साधकांना गंध या तन्मात्रेतून त्यांची जाणीव होते. आपले साधन हे आपल्यापुरते मर्यादित राहता कामा नये. आपण इथे आहोत. आपल्याला देह आहे. पण हे जे आत्मे मुक्त होऊ इच्छितात त्यांना देह नाही. आपण शास्त्रशुद्ध ओंकार केला तर आपल्यातून द्रवणारे एक्टोप्लाझम घेऊन हे आत्मे मुक्त होतील व वातावरण आपोआपच शुद्ध होईल व जगात शांती होईल. त्याकरता युनोमध्ये जायला नको. म्हणजे तुमच्या हातून एवढं महत्वाचं काम त्यांनी केलंय.
म्हणून माझी धडपड होती. हे आहे औदुंबरला सेमिनार घ्यायचा तर म्हटलं तेच सांगायचं नाही. आता एक लिस्ट सांगायचं, पण ते असं सांगायचं की ते डोक्यात घुसलं पाहिजे बरोबर. उगीच लोकांना तुम्ही जमा केलं नाही आहे. त्यांनी जमा करून आज काय परिस्थिती आहे कोरोनामुळे, कुणावरही संस्कार झाले सगळे पिशाचे म्हणून आहेत. कारण का हजाराने मेले, त्यांचं क्रियाक्रम करणार कोण? तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर अमेरिकेमध्ये असं आणून टाकून देतात. खड्डा खणला होता असा 100 बाय 50 फूट आणि त्यात नेऊन टाकत राहतात. ते खोलीत आपण कपडे रचतो तसे. ते गप्प असणार काय? तर ही पुढची योजना त्यांनी 1930 पासून बघून दादा सांगतात आहे पुढं जगाला आग लागणार आहे, शिकून जगाला आग लावू नको, लागलेल्या विझवायचं काम कर. एक वाजला की चालून यायला पाहिजे इन्फॉर्मेशन. अजून यायला पाहिजे काय? ऍक्च्युली काका एक थेंब जरी ब्लड अभ्यास करत असताना मेडिकलचा हा एक थेंब ब्लड स्टाईल म्हणतात हे हो ना. काचेचं प्लेट, तर त्याच्यावर घालून आम्ही स्प्रेड करून मायक्रोस्कोप मध्ये वगैरे तुम्ही जे सांगितलं सगळं 100% ट्रूथ आहे. मी कुठलं सांगतो? दादा सांगितलं मी अभ्यास पण जे आता तुम्ही हो. चाललंय ना, बघा की. मग मी ते विचारलो दादा मोरे तरी आणि ते सगळं लिहून काढून मी 10 वेळा वाचलंय आणि इथं फिगर काढून ठेवली ती, कारण लक्षात येत नाही तसं. इथं हे बघा पुस्तक वाचून सगळं पुस्तकात मार्किंग करून सगळं हे झालंय. ते 25 वेळा वाचलं तेव्हा ते डोसक्यात आलं माझ्या, कारण तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे ना. हे बघा असं समज पुस्तक ते काय एक्टोप्लाझम म्हणजे काय आहे, तर काय दादा काय म्हणताय ना, गोल हे मधलं न्यूक्लियस असं सगळं लिहून काढ. आणि साक्ष मिळाले MBBS हा. करून म्हणून ते तर काका म्हणतात ना की सगळं तुमच्या समोर दिलेलं आहे, ते वाचून त्याचं ज्ञान करून घ्या. आता पण दादा नक्की काय म्हणायचं समजून घ्यायला काकांनी 10 वाचून आम्हाला सांगितलं, थोडं काय जाते. दादा वाचलं तर डोक्यात फिरत नव्हतं. म्हणूनच परवा आपण आत्मनिवेदनचं वाचन करताना कितीतरी गुरुबंधू भगिनींनी सांगितलं की आम्ही 3-3दा आत्मनिवेदन वाचलं, पुस्तक आलं की वाचन, पण काही कळलं नाही. ते आम्हाला काय समजलं होतं, दादा सांगत असताना आम्ही ऐकलंय ना, ते ऐकून ठेवा म्हणायचे दादा. यांचं ऐकून ठेवून आमच्या डोक्यात कधी येणार कोण आठवतं. त्यांचा शब्द म्हणजे शब्द बघा. आता इतक्या वर्षांनी साक्ष मिळाले की नाही, त्यांनी एवढं 5-6 वर्ष मेडिकल सायन्स शिकून आज ते स्वतः सांगतात फिटनेस हे आम्ही शिकलो, पण हे आता ऐकतं तिथं आम्हाला हे जे मेटामॉर्फोसिस ऍक्च्युली ब्ल्यू प्रिंट म्हणतात. कुठल्याही ड्रॉइंग काढताना जेनेटिक्स मध्ये हे ब्ल्यू प्रिंट म्हणजे गुरुवंशी हे जे आता वाईट मार्ग आता जे गुरुवंशी असं म्हणतात ना, हे ऍक्टोप्लाझम एंडोप्लाझमच आहे. आणि तिथून पूर्ण येणारे जे गुरुमार्ग आहे ते गुरुवंशी होते. म्हणजे सात्विक लोक जन्मले त्याचं बेसच आहे. म्हणजे हे मी अनालिस करून म्हणजे हे सायन्स त्यांनी एक मिनिट. हे म्हणून त्याचा अर्थ आम्हाला माहिती आहे. पलोपती अर्थ झाल्या पुण्याच्या राशी म्हणजे हे आणि जर प्रेयर्स गो अप अँड ब्लेसिंग कम डाऊन. तुम्ही प्रेयरच करताय ओंकार साधनेमध्ये, हे भगवंताने प्रार्थना आहे, आम्ही गुरुभक्त ही प्रार्थना आहे की वर जाऊन ते आत्मीमुक्त झाले की ते आशीर्वाद पाठवून देतात तुम्हाला, आम्हाला ज्याने मुक्त केला त्याचं भलं करा. आणखी एक शब्द प्रेयर्स गो अप ब्लेसिंग कम डाऊन, प्रार्थना साधना मध्ये एक शब्द हार्मोन्स सांगितलं. हार्मोन्स म्हणजे सगळं रिलेटेडच आहे सगळं. हो. मग देह म्हणजे ते म्हणाले काय विराट आहे दिलंय देवाने, काय साधन तुम्हाला दिलंय, पण तुम्हाला कळलंच नाहीये. काय पोटात कावळे ओढायला लागलेत का? कारण श्रोते जागे असेल तर ओंकारामध्ये काया वाचा मन हे एकरूप होणे आवश्यक आहे. कुठल्याही तुम्ही जे आतापर्यंत करता त्यात काया वाचा मन एकरूप झालं असतं तर तुम्हाला सुखांचे समाधान मिळालं असतं. पण मन तिकडे असत नाही. मन असत नाही, फार अवघड आहे. आता सुद्धा साधना करताना मन एकाग्र होत नाही, पण दादांनी तुम्हाला मन एकाग्र करा असं सांगितलंच नाहीये.
ते म्हणजे काय मन एक वस्तू आहे का? हा ग्लास आता उचलून तसा ठेवला, ते मन कुठेतरी त्याला पकडून आणून इथं ठेवा. तुम्ही मी करायला लागलो हे बरोबर आहे की नाही, इकडे नुसतं लक्ष ठेवलं की मन तिथे येतं. आता असं आहे की तुला झोप आली ना म्हणजे मला सांग, म्हणजे जागा होणार की नाही. हा, झोप आल्यावर सांगायला म्हणजे जागवायला पाहिजे की ती येते, ती आपापच पडला म्हणजे पडला इकडं. म्हणून दादा म्हणजे मन एकाग्र करायला, तुम्हाला मग करायला हे करू नको ते करू, काही सांगितलं नाही. तुमचं मेन एकाग्र होऊ दे ना तर नको होऊ दे, तुम्ही करायचं काम करा. किती धीर दिलाय. आता ह्याच्या पलीकडे कोण सांगायचं मला नाही वाटत. ओंकारामध्ये बाहेर म्हणजे काही नाहीच आहे. तुला मित्र आला होता ते काय सांगितलं रे? काय सांगितलं? 2 लाख रुपये खर्च करा म्हणजे तिथं प्रेतात मी हिंडा मिळेल. तुला दिसले का म्हणा तुझ्या दिवे नजरेला? उगीच काय ते सांगायचं. तिथं नारळ पण अक्षर टाकून घेऊन ना तुम्ही बघा काय बदल होईल. माहित नाही तर माहित नाही, सांगत नाही तर काहीतरी सांगायचं. 2 लाख रुपये कुठले आणायचे? आणि देवाची मूर्ती आहे तिथं, दत्त म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ, एकमुखी दत्त म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ. तिथे प्रेत आत्मे कसे असतील? हे बोलण्याला तर काय ताळमेळ पाहिजे की नको? म्हणजे बाहेर काय नाहीच आहे. हा, ओंकारामध्ये काया वाचा मन हे एकरूप होणे आवश्यक आहे. तसेच ओंकाराच्या प्रत्येक उच्चारापूर्वी पॉज घेऊन मग सुरुवात हा, करावी. तो 3.5 सेकंदाचा पॉज आहे, थांबतं त्यावेळेला तो महत्वाचा आहे. पॉज थांबून म्हणजे ध्वनी लहरी प्रकाश इथपर्यंत जातो तो, आणि प्रकाश म्हणून गेल्यानंतर तो येताना तुमच्याकडे येताना तो कृपावलय म्हणून येतो आणि श्वासातून धारण होतो. कारण का तुमच्या भोवती तुम्ही आहात इथे, तुमच्या भोवती बाकी सगळं कारण एक कृपाशीर्वादाचं वलय तयार केलं म्हणजे कारण दीक्षा. याच्या बाहेर कर्म आहे. आता म्हणजे तुम्ही काहीतरी त्रास झाला तर माझ्या कर्माने त्रास होता असं म्हणायचं आवश्यकताच नाही. कर्म ते येणारच नाही, कर्म बाहेर आहे. आता तुम्ही इथून साधन केल्यावर ध्वनी लहरी प्रकाश इथं जाऊन बडवला, इथं अडथळा केलाय. तो इथं बडवल्यावर ह्या गुरूंच्या वलयाने, हे गुरुवलय किंवा कृपाशीर्वादाचं वलय त्याला बडून कृपावलय म्हणून परत येतं आणि श्वासातून धारण होतं तुमच्या. मग आता तुमचा जरा काहीतरी त्रास झाला तर आमचं कर्म असं झाले काय हे म्हणायचं. त्रास आला तर जरा शांत राहायचं. पोट दुखायला लगेच डॉक्टरच्याकडे जायचं नाही, 2 दिवस वाट बघायची म्हणजे कमी होतं. जरा इथं धीरच नाही. पण लाईटचं बिल आल्या लगेच भरायला जात नाही, त्या दिवसाने बघूया म्हणतात. पॉज हा 3.5 सेकंदाचा असून हा, त्या पॉज मध्ये तिथपर्यंत जाऊन त्याला येणारा टाइम द्यायचा 3.5 सेकंद. त्यामध्ये प्राणायाम होतो. हा, त्यामुळे शरीर हे निरोगी राहून शांत राहते. काया व वाचा यांच्या गतीबरोबर मनाची अवस्था यावयास पाहिजे. अशी त्रिपुटी झाली तरच एक्टोप्लाझम हे द्रव आपल्या माध्यमातून बाहेर येऊ लागते. विचार अविचार यामुळे मनाची गती वाढली हा. तर हे कार्य होत ही नाही. बघा, ही कायाची गती, ही मनाची गती, नाही वाचीची गती, आणि मनाची तर अजून सूक्ष्म आहे. आता 3 एक व्हायला पाहिजेत. ही दिलेली अवस्था म्हणून ह्याला दत्त म्हणतात. या 3 गती वेगळ्या आहेत. इथून मुंबईला जायचं तर 8 तास लागेल, फोनवर 2 मिनिटात बोला. मनाने गेले आता 1,86,000 मैल पर सेकंड. हे पर सेकंड आहे आणि हे पर मिनिट आहे, पर आवर आहे सारी. म्हणून ह्या तिन्हीला एक ओंकाराची गती करते, मग कंट्रोल. काया व वाचा यांच्या गतीबरोबर मनाची अवस्था यावयास पाहिजे. म्हणून पूर्वीच्या बायका भांडी असत होत्या, पाट्यावर म्हणतात चटणी वाटत असताना मनाची गती कमी होऊन यायची. आता काय ट्र वाजलं की आधीच मरकट त्यातून म्हणते प्यायला शेवटी लागली म्हणे. कपडे आपले धुताना म्हणून स्वतःचं काम स्वतः करणं म्हणजे सत्कर्म आहे. म्हणजे मनाची व्याप्ती वाढेल,
म्हणजे तुम्हाला काही संकट आलं तर तुम्ही घाबरणार नाही. आता मिनिटाला घाबरता म्हणजे काय, सगळं सुख समाधान सगळं तुस्त झालंय. शरीराचा विकास झाला नाही, वाढ झाली आहे. समजतंय ना मी काय बोलतो ते? शरीर म्हणजे बुद्धिमान चित्त अहंकार हा अहंकार विकास व्हायला पाहिजे, वाढ नको. म्हणून आपलं काम निदान करायचं. चहा प्यायला आपली कपाशी विसरून ठेवावी, उठल्यावर आपलं ताट विसरून ठेवावं, म्हणजे बायकोला जर मदत होईल. मग बायको म्हणजे म्हणेल नवरा घरात असायचा बरोबर, आता गेला गेला ना गावाला 8 दिवस 15 दिवसांनी या. कोण करणार सगळं? सॉरी हा. कसं असेल पाहिजे घरात वातावरण? नवरा आला तर आला बरं वाटलं नाही, चहा करून द्या, मग ह्यांची गाडी घाला, ह्यांचं हे करून घाला, सगळं ಏನ್ ನೀವೆಲ್ಲ ಕರೆಯನ್ನೇ ಮಾತಾಡ್ತೀವಿ, खरे माताडते सुरू माताडते. म्हणून आपण कसं घराचं वातावरण तुमच्या हातात आहे. थोडी एवढी जमतील तेवढी कामं करायची, हेल्प करायची, म्हणजे एकमेकाला सांभाळून घेऊन जायचंय. हेच तर गोष्ट आहे. अशी त्रिपुटी झाली तरच एक्टोप्लाझम हे द्रव आपल्या माध्यमातून बाहेर येऊ लागते. विचार अविचार यामुळे मनाची गती वाढली तर हे कार्य होत नाही. यासाठी परमपूज्य बाबांनी आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या देहिक माध्यमात काया वाचा व मन हे एक होणे या साधनाचा लाभ आपल्याला करून दिला आहे. ही अवस्था साधकाला दुर्मिळ अशी आहे, हे साधकाने लक्षात घेतले पाहिजे. तसेच साधकाच्या शरीरातील पंचकोश ही एक व्हाव्यास पाहिजे. आता पंचकोश एक कसे होतील? आनंदमय कोश इथं आहे आणि अन्नमय इथं आहे. एक करायचं म्हणजे काय करायचं? काय करायचं? हे सगळे रक्तमय आहेत, म्हणजे खालीपासून एकच रक्त आहे की नाही, त्या रक्तामध्ये सगळे विषय जाऊन एकच गुरु हा विषय ध्यान झाला की एकजीव झाले. एवढं दूध आहे, त्याच्यामध्ये साखर सगळं ढवळली, म्हणजे वरपासून खालपासून पातेला नाही एकच गोड होतं ना. तसं नाही काय हो, हे बेंबी काढून इथे ठेवायची का टाळू आणून इथे ठेवायची? असे प्रश्न विचारले दादानी आणि सांगितले म्हणून आम्हाला माहिती आहे. लोक काय विचारतील काय विचार नका. त्यासाठी 5 स्थानात पूर्वी ओंकार करून घेतला. त्यासाठी या 5 स्थानातून पूर्वी ओंकार करून घेतला. ही 5 स्थाने एक होऊन त्या एकरूप अवस्थेतून उच्चार करावयाचा आहे. यासाठी ओंकाराची अंगे लक्षात घेऊन कंठस्थानातून ही साधना केली गेली पाहिजे. इथून व स्वर ताल लय हे 2 इथं एकरूप होतात, हे 2 इथं एकरूप होतात. म्हणून कंठस्थानातून आपण सकाळी साधना करतो. संजय बरं वाटतंय की नाही? का तुला पिंक कलर गोळी हवी आहे? नाही, चेहऱ्यावर नाही असेल त्रास होत असला तर सांग की ते परवा हवेची आणते ना, ती गोळी देत आहे. आपण सकाळी साधना करतो, 108 नामस्मरण केव्हा होतं समजतं का? खरं सांगा. नाही तर इतर वेळेला 108 इकडं बघ कोणतीच नाही म्हणजे ते बाबांना वाटत मला हात मारतोय का आणि कुणाला हात मारतोय. मला समजलं नाही हा 108 वेळा तेव्हा जर समजता कामा नाही, म्हणजे ती बरोबर झाली. सूर का लय झालं की एक नाद निर्माण होतो. त्या नादामध्ये ब्रह्म प्रगटले नादात गुरु रूपे गवसले. कुठलंही काम करताना आनंद वाटला पाहिजे. ते संकट म्हणून केलं ना की मग त्याचा उपयोग होतो. खरंच रोज 8:30ला साधना होती, अर्धा तास कसा जातो कळत नाही. झालंय ना? साधना केली पाहिजे. स्वर ताल यासाठी ओंकाराची अंगे लक्षात घेऊन कंठस्थानातून ही साधना केली गेली पाहिजे व स्वर ताल लय यांचा उपयोग केला गेला पाहिजे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आता पोट पूजा करायची आहे.